मिरच्या बघा कशा भरलेल्या आहे टॉप अप. कोणती आहे संकेश्वरी यातली? ही बघा ही संकेश्वरी मिरची आहे. ही बघा हिची प्राइस काय किंमत? कुठून आलो तुम्ही? पनवेल. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा कॉमेंट्स येत होत्या की मिरची मार्केट पॉयनरचा मिरची मार्केट कव्हर करा आणि तिथले रेट तिथले भाव सांगा आम्हाला आणि तिथलं लोकेशन द्या. तर तुमच्या कॉमेंट्सचं उत्तर देण्यासाठी आज आपण कव्हर करतोय मिरची मार्केट. पण या मिरची मार्केटमध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार बऱ्याच प्रकारच्या मिरच्या, तिखट मिरच्या किंवा तुम्हाला जर रस्त्यामध्ये जर कलर आणायचा असेल तर अशी मिरची, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत आणि मिरच्यांचे भाव. पण हे भाव सांगायच्या आधी आणि हा मार्केट कव्हर करायच्या आधी देतो मी तुम्हाला इथला पत्ता जर सांगायचा झाला ना तर हा जो रस्ता आहे ना हा पेन साईडने येतोय. हा पूर्ण बघा कशी कडक लाईन लागले, पेन साईडहून येतोय. आणि तुम्हाला जर का रोहा किंवा अलिबाग साईडने यायचं असेल ना तर हा रस्ता आहे. त्याच्याच साईडला असलेली ही कमानी आहे. कमानी व्यवस्थित बघून घ्या आणि वाचून घ्या. पवनार ग्रामपंचायतची असलेली कमानी याच्या इथूनच सुरू होत आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर वेगवेगळे आणि बरेचसे तुम्हाला दुकान दाखवून आणि 1-2 दुकानातले तुम्हाला भाव सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. याच्या व्यतिरिक्त जिथूनही तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टच करून बघू शकता की हे लोकेशन तुमच्यापासून किती लांब आहे ते. तर चला व्हिडिओला ना सुरुवात करूया. तर ती बघा इथूनच आपल्याला कमानी दिसते आणि हा जो मार्केट आहे ना हा लोकल मार्केट आहे. छोटे मोठे दुकानं आहेत. पण जर गोष्टी बघितल्या ना तर बरं काय घेतल्या मिरच्या? कुठून आलो तुम्ही? पनवेल. तर बघा पनवेलवरनं जास्त लोक आलीत आहे ना. तर अकोले घेतल्या, खरेदी केल्या. तर बघा चालली रिक्षा भरून. जर तुम्हाला यायचं तर रिक्षा भरून या किंवा तुम्ही सेपरेट गाडी करून येऊ शकता. हे बघा हे आहेत मिरच्यांची दुकानं. बरेचसे मिरच्यांची दुकानं आहेत. हे बघा हे जर तुम्ही बघितलं ना इथून सुरुवात होते आता दुकानाला. इकडून आल्यानंतर हा तुम्हाला बघायला मिळतं दुसरा दुकान. हे बघा मिरच्या बघा कशा टॉप अप केलेल्या आहेत त्यांनी, पूर्ण फुल अशा टॉप अप आहेत मिरच्या. दुकानांची नावं बघा आणि मोबाईल नंबर पण आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉल करून येऊ शकता. हे बघा इकडे बघा लागले गर्दी आणि बऱ्याचशा आता गाड्या आहेत ना यायला सुरुवात झाल्यात आपापल्या घरी मिरच्या घेऊन जाण्यासाठी. तर आता आपण ना फक्त 2 मिनिटं चालत आलो त्या दुकानापासून पण. आणि इकडं पण बघा इकडं पण लागलं मिरच्यांचा दुकान बघा, नाव बघा दुकानाचं आणि टॉप अप अशा भरलेल्या पिशव्या आहेत. आणि तुम्हाला जर अख्खा मसाला जर रस्त्यावरून पण घ्यायचा असेल ना तर मिरच्यांमध्ये मिरच्यामध्ये यूज करतात ना आणि मटणामध्ये चिकनमध्ये हां करू शकता. हां तर बघा अख्खा मसाला जर तुम्ही असा तर तुम्ही इथून पण घेऊ शकता. असं बघा इथून अशी दुकानं लागलेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा येता ना तेव्हा हे बघा या अशा वेगवेगळ्या दुकानातून तुम्हाला जो आवडते दुकान त्या दुकानामध्ये तुम्ही जाऊन सफिशियंट तुम्ही प्राईस विचारून तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचा लोकेशन हा आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायणच्या मंदिरापासून ना थोडासा अजून पुढे गेलात ना तर 2-3 दुकानं मोठी आहेत, ती आपण कव्हर करणार आहोत. डाव्या साईडला उजव्या साईडला दुकानं. हे बघा मिरच्या बघा कशा भरलेत. हे बघा पूर्ण टॉप अप. हे बघा याचा ना तर बघा हा दुकान आहे त्याच्या साईडला. म्हणजे आता आपण सुरुवात केली आहे 5वा ते 6वा दुकान आहे. आणि बघा मिरच्या बघा कशा भरलेल्या आहेत टॉप अप. 4 व्हीलर जर तुम्ही घेऊन येत असाल ना तर थोडासा कंजेक्शन आहे, पण गाडी शेवटपर्यंत आतमध्ये येते. रिक्षा असो 4 व्हीलर असो शेवटपर्यंत गाडी जाते. तर हे बघा हा इथलं लोकेशन. तुमचं नाव काय? सचिन अग्रवाल. नंबर मोबाईल नंबर 9270060602. तर तुम्ही याच्यावर कॉल करून तुम्ही दादाला विचारू शकता टायमिंग आणि कोणत्या दिवशी बंद असतं. मंगळवारी दुपारी नंतर आणि टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या मिरच्या मिळतात ना. सगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात. ऑनलाईन करताय तुम्ही? काय ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन घेतो, माल ऑनलाईन नाही. इथंच यावं लागेल प्रत्येकाला. तर एवढं लक्षात ठेवा. आणि हे बघा आहेत मिरच्या आणि मिरच्यांचे भाव सांगतील दादा, फटाफट सांगा भाव. 400 रुपये ते 450 रुपये. 400 ते 450. ढोबळी मिरची आहे 500 रुपये. 500 रुपये. संकेश्वरी मिरची 300 रुपये आहे. कोणती आहे संकेश्वरी यातली? संकेश्वरी मिरची दाखवतो. संकेश्वरी मिरची ही का आहे का? ही बघा ही संकेश्वरी मिरची आहे. ही बघा हिची प्राइस काय किंमत? 300 रुपये किलो. आणि लवंगी मिरची 250 रुपये. हे 250 रुपये. ही बघा हे 250 रुपये किलो. आता हे जे भाव आहेत हे वाढणार आहेत या एप्रिल महिन्यात. वाढणार कमी होणार? जसा गरमा वाढेल तसा भाव वाढणार. तर आता घेणं सफिशियंट चांगलं आहे ना. तर तुम्ही आत्ताच घेण्याचा प्रयत्न करा. दादा बोलतायत. आता आपण जाऊया पुढच्या साईडला. बरेच ते मार्केटमध्ये एकदम
फेमस मार्केट आहे ना, जुना मार्केट. हा, तर बराचसा फेमस मार्केट आहे. तुम्ही बघितलं ना, तर हे बघा मिरच्या बघा, मिरच्याच. प्रत्येक दुकानात मिरच्या लागलेल्याच आहेत. हे बघा या साईडला पण मिरच्या. तर तुम्ही जर बघितलं ना, तर ह्या साईडला पण बघा गलीत कशा मिरच्या अशा लाईन लागले पूर्ण गोणींची या साईडला. हा, तुम्ही कुठनं आलो? पनवेलवरून. सर्व पनवेलवरूनच आलं जास्त. जो तो बोलते पनवेल. त्या साईडला मिरच्या नाही मिळत. फरक असतं म्हणजे इथल्या चांगल्या मिरच्या आहेत. हा, तर बघा पवनारच्या मिरच्या जर बोलल्या ना तुम्ही तर चांगल्या. तुम्ही कुठल्याही दुकानातून घ्या. हे बघा मिरच्या. हे बघा गर्दी बघा, टॉप ऑफ गर्दी दुकानात प्रत्येकात. आता तुम्ही कधी सकाळी किती वाजता निघलात? 7:30. आता पूर्ण दिवस मिरच्यांसाठी. किती जण आलात? आणि कोणती गाडी करून आलात? हा, इको, मिनी डोर, रिक्षा, नाही तर आपली स्वतःची 4 व्हीलर ना. हा, बरेचसे लेडीज वर्ग बघा, जास्तीत जास्त लेडीज वर्ग बघायला मिळतं आपल्याला. तर चला ह्या बघितल्या आपण मिरच्या. आता आपण घेऊया मोबाईल नंबर सांगा. 9739255773. तुमच्या दुकानाचं नाव? नवलाजी पोयनाड. हा, तर यांना जर तुम्ही कॉल केला ना तर सर्व माहिती सांगतील. कधी पण कॉल करू शकतात ना. हा, कधी रात्री 8 नंतर करा. तुम्हाला सर्व जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि तुम्हाला रेट पण माहिती होईल, जेणेकरून तुम्हाला दुकानात आल्यानंतर कन्फ्युजन व्हायला नको. तर चला आता आपण जातोय पुढच्या साईडला. जर बघितलं ना तर हा असा नजारा, तुम्ही नजारा बघा मार्केटचा. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मसाले वगैरे आहेत. या साईडला बघा, या साईडला पण मसाले. आणि हा आहे चौक. आणि चौकमध्ये बघा तुम्ही बघितलं ना तर माणसांची तुम्हाला तर गर्दी दाखवतो पहिल्यांदा. गर्दी बघा. आणि मिरच्या बघा कशा त्याने लावल्यात, एकदम लाईननी मिरच्या लावल्यात, एकदम साईडनी. अशी 2 दुकानं आहेत. एक हरकचंदची चिमणाजी जैन आणि तिकडं सारिका किराणा स्टोअर. मगाशी जी आपण दुकानं बघितली ना त्याच्यापेक्षा इथं जास्त गर्दी असते. पण तुम्हाला जिथून घ्यायची आहे ना तिथून तुम्ही घेऊ शकता. मी आज हे 2 तुम्हाला दुकानं कव्हर करेन आणि 2 दुकानातले तुम्हाला प्राईस सांगतो. प्राईस सांगायच्या आधी तुम्हाला दाखवतो इकडं लागलेली लाईन बघा. दुकानात जर लाईन बघितली ना तर बरेचशी माणसं आहेत ना, हे वेटिंगला थांबतात. मिरच्या बघा, मिरच्या बघितल्या प्रत्येक प्रकारच्या मिरच्या. कशा कुठल्या प्रकारच्या मिरच्या आहेत? 8 प्रकारच्या मिरच्या आहेत. संकेश्वरी, लवंगी, आम्रपाली, मोका, काश्मीरी, पट्टी. ही कोणती आहे मिरची? ही बेडकी. ही बघा बेडकी मिरची बघा कशी आहे. आणि सध्या कशी किलो आहे? 450 रुपये किलो. 450 रुपये किलो. ही पण बेडकीच आहे ना. हा बघा बेडकींचा बघा अशा गोणी बघा अशा फुल टॉप ऑफ झाल्यात. इकडं संकेश्वरी. इकडं बघितलं संकेश्वरी मिरची बघा. मिरचींच्या प्रकार आणि नावं तुम्हाला पण माहिती नसतील. हे बघा संकेश्वरी मिरची बघा कशी आहे. ही जास्त तिखट असते. मीडियम तिखटसाठी संकेश्वरी. जास्त तिखटवाली लवंगी. आणि लवंगी कशी किलो आहे? 260 रुपये किलो. 260 रुपये किलो. बघा लवंगी बघितली एकदम छोटी बारीक आहे ना. बारीक आहे. आणि ह्याची काय किंमत आहे? 350 रुपये किलो. कमी जर तिखट असले घ्यायची असेल तर. आणि जास्त तिखटीसाठी हे लवंगी बघा, जास्त तिखट पाहिजे असेल ही पण लवंगीच आहे ना. हा, त्याच्यानंतर आता तुम्हाला मी दाखवतो दुसरा. ही कोणती आहे? पांडी बोलतात. पांडी. जरासा याची चपटी आहे ना. ही पण पांडीच आहे. पांडी बोलतात, गंटूर बोलतात. गंटूर पण बोलतात. आणि कशी किलो आहे ही? 300 रुपये. हा, 300 रुपये. 300 रुपये. तिखट जास्त असते का कमी? मीडियम साठी जर घ्यायची असते ना 300 रुपये किलो आहे ना. आणि 280 रुपये किलो. आम्रपाली बघा, आम्रपाली मिरची बघा. आणि बघा ही जास्त तिखट, मीडियम तिखटसाठी बघा ही आहे. आणि त्याच्यानंतर ही काश्मीरी मिरची बघा. ही बघा 600 रुपये किलो. मला वाटतं काश्मीरी मिरची जास्त किलो आहे ना. 600 रुपये. ही जास्त तिखट असते कलरसाठी. तिखट किंवा तर लाल कलर येतो का? जर लाल कलर जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर काश्मीरी बघा, काश्मीरी मिरची वापरा. कलरसाठी पण मिरची असते. मी पहिल्यांदाच बघते. पट्टी तरीसाठी म्हणजे हा. अच्छा, म्हणजे वरती एकदम लाल येण्यासाठी, तवंगसाठी. ही कोणती नाव काय याचा? पट्टी. ही बघा पट्टी मिरची बघा. तुम्ही जर पट्टी मिरची बघितली ना, हे बघा पट्ट्यासारखीच आहे ती, अशी एकदम चपटी. आणि कशी किलो आहे?
600 रुपये किलो. म्हणजे आपल्याला काश्मीरी आणि ही 600 रुपये किलो आहे ना. हां, ही पण हिचा पण भाव तेवढाच आहे. ही शिमला बोलतात. शिमला शिमला हां, घट्ट करण्यासाठी. हे बघा शिमला, बघा शिमला मिरची बघा. हां, शिमला मिरची हे बघा घट्ट वस्तूवर मसाला. एकदम. म्हणजे आता जर रस्सा आपल्याला घट्ट बनवायचा असेल तर ह्याच्यासाठी शिमला शिमला मिरची कशी किलो आहे? ही 600 रुपये किलो. 600 रुपये किलो बघा. म्हणजे 1, 2 आणि 3 600 600 600. ही पण शिमलाच आहे ना, ही पट्टी. ही पट्टी आहे. हां, तर बघा असं सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतं ह्या तिन्ही मिरच्या. पण ह्या 3 मिरच्यांचं काम म्हणजे तिखटपणा नाही, लाल किंवा फक्त जाड काढण्यासाठी हा जाड शिमला. शिमला आणि ही पट्टी तरीसाठी असते. तरीसाठी. हां, तर काश्मीरी कलरसाठी. कलरसाठी. तर बघा ह्याच्या तिन्ही ज्या आहेत ना मिरच्या, या कलर किंवा जास्त असा रस्ता घट्ट करण्यासाठी ज्या मिरच्या आहेत. आणि बाकी तिखट मिरच्या तिकडं आहे. तुम्ही जर लाईन बघितली ना तर बघा असं आहे, अशी लाईन लागली इकडून, अशी लाईन लागली. आपण इकडून कव्हर करत गेलो होतो. आता आपण दुकानाकडे जाऊ आणि दुकानाच्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ना जाणून घेऊ. तिकडं तुम्ही गर्दी बघत असाल ना तर गर्दी बघा कशी घट्ट गर्दी आहे. आल्यानंतर तरी सकाळी किती वाजता दुकान ओपन होत आहे? 8 वाजता. 8 वाजता ते संध्याकाळी 9:30. 9:30 पर्यंत चालू असतंय. किती वर्ष जुनं आहे दुकान? 40-45. 40-45 वर्ष. आता याचा जो रेट आहे ना, हा रेट काय बदलत राहतो महिन्याला? हा, माल रेट प्रमाणे जसा वरती जर भाव वाढले तर त्याप्रमाणे रेट. तरी आता किती महिन्यानंतर बदलेल रेट? असा एप्रिल मध्ये जास्त कमी राहतो? एप्रिल ना, आता मे महिन्यापर्यंत हा सीझन राहतो. जास्त मे एंडिंग पर्यंत. कमी बस जानेवारी स्टार्ट होतो. जास्त कमी रेट कधी मिळणार आपल्याला? काय आताच? असं काय नाही, ते सगळं पिकावर आहे म्हणून. आणि जर पीक जर कमी जास्त झालं तर त्याप्रमाणे रेट वर खाली होत राहतात. नंबर म्हणजे जर फोन करून जर नंबर लावता फोनवर येतो? नंबर नाही लागत. नंबर नाही इथं इथं आल्यावरच नंबर. आल्यावरच नंबर लागतात ना. आणि आल्यानंतर नंबरनुसारच तुम्ही अटेंड करताय. Yes. तरी याच्यामध्ये तुम्ही हळद पण आहे का? हळद याच्यामध्ये? सगळे मसाल्याचे सगळे वस्तू असतात. हळद किती रुपयाला 1 केजी? 240 रुपये किलो. आणि ती पुढची 220. 200 आणि ती पुढची 220. हा. तर बघा हळदीचा पण रेट. आणि तरी पण लोक किती किलो घेऊन जातात जास्त जास्त? प्रत्येकाच्या गरजेनुसार 10 किलो, 20 किलो, 40 किलो, 50 आणि जर एखाद्याने एखाद किलो घेतली तर त्याच रेटने मिळतंय? रेट सेम असतो, कितीही घ्या. किती घ्या, जास्त घ्या कमी घ्या. तर तुमचं नाव सांगा. चंद्रेश जैन नाव आहे. दुकानाचं नाव आरक्षण चिमणाजी जैन आहे. मंगळवारी बंद असतो. मंगळवारी. हा, हे सर्वात महत्वाचं आहे. तर मंगळवारी दुकान बंद असतो. आणि हे बघा इकडून आल्या लेडीज वर. कुठून आला तुम्ही? हा, कुठं आला? चिरला पनवेल. पनवेल. तर बघा पनवेलची माणसं बघा, पनवेलची माणसं आले. तर बघा, तर हा महत्वाचा आहे. कारण पॉयनाड मध्ये जर तुम्ही बघितला ना तर मिरची घ्यायची झाली ना तर पॉयनाड वरूनच मिरची. म्हणजे सर्व आम्ही पण जेव्हा येतो ना तर पॉयनाड वरूनच मिरची घेऊन जातो. आणि मिरचींचे दुकान आहेत नाही तर तुम्हाला बघितलं असाल तुम्ही, बरेचसे दुकान आहेत. तुम्ही कुठूनही घ्या, रेट थोडं 10-20 रुपये कमी जास्त, पण मिरची चांगलीच मिरची तुम्हाला मिळेल. तर बघा हा आहे दुकानाचा त्यांचा पत्ता. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दाखवतो खास दुकानामध्ये. बघा हे दुकानामध्ये ना आलात ना तुम्ही सकाळी तर बघा हे असे नंबर लागतात. आता हे असे नंबर लागलेत. नंबरनुसार ज्यांची त्यांची नावं टाकून मिरच्या भरलेल्या आहेत. तुम्ही यायचं आहे, नंबर लावायचा आहे इथं. हे बघा 5 केजी. आता ह्यांनी 5 केजी घेतले लिहिलेलं आहे आणि असं भरून ठेवतात. आपण आता जातो, इथं गर्दी आहे, फुल टॉपअप अशी गर्दी. हे बघा या साईडला जर तुम्ही बघितली ना तर गर्दी बघा कशी लागली. हे बघा कडक अशी गर्दी. म्हणजे मिरच्याच मिरच्या आणि माणसंच माणसं. सारिका किराणा स्टोअर्स, मिरची मसाला यांचं दुकान. हे बघा जर इकडं बघितला ना तर मिरची बघा, गोणीनी जेवढी मिरची भरले गोणीत तेवढीच खाली पण मिरची आहे बघा. मिरची जर बघितली तर. तुम्ही आहात का इथं? मिरचीचा भाव सांगाल काय फटाफट? हे जे आहे 250, हा रॅलीस आहे 300, हा मोकाय 300, हा बेडगे 500, काश्मीरी 600, हा. शिमला पट्टी 600-700. 600 रुपये. म्हणजे जो जास्तीत जास्त जो रेट बाकीच्या दुकानात आहे तोच रेट आहे ना. हा. तर बघा जर तुम्ही जर आलात ना तर तिथे सुद्धा तुम्ही गर्दी लावू शकता. तिथे जास्त गर्दी आहे तर तुम्ही इथं येऊ शकता. इथं गर्दी आहे तर तुम्ही दुसऱ्याकडे जाऊ शकता. पण मिरची एकदम टॉपची मिळते एक ना. नंबर. आता तरी पण वर्षभर हा चालूच असतो ना मार्केट? हे 4 महिने पकडा. 4 महिने. स्टार्टिंग कधीपासून होते? आपली दिवाळी झाल्यावर सुरू थोडी होतो. आणि आताही या महिन्यात जास्त आणि पावसाळ्यामध्ये बंद होणार. कमी मिरची भेटणार. हा. तर ज्याची त्याची जी लगबग आहे ना ते पावसाळ्याची तयारी चालली आहे. तर बघा बरं खास करून लेडीज वर्ग. तरी पण तुम्ही किती वाजता आलाय सकाळी? सकाळी 10:30 आलो. 10:30. आता किती तरी पण 1-1.5 तास? 1.5 तास झाला तरी. नंबर लावायचा आहे ना तिथं? नंबर लावल्यानंतर ते बोलवतायत. ते स्वतःहून बोलवतात. हा. तर तुम्ही कुठून आलाय? गडबवर ना. गडब जवळच आहे तसं. पण तुम्ही जर लांबून पण येत असाल किंवा जवळून जरी येत असाल ना
तर सकाळी जास्तीत जास्त लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण सकाळी जास्त गर्दी नसते. पण जर तुम्ही 2 किंवा 4च्या दरम्यान जर येत असाल ना, तर तुम्हाला नक्कीच कमीत कमी 2 तास इथं थांबायला लागेल, कारण इथं जी मिरची मिळते ना सर्वात चांगली आणि स्वस्त मिरची मिळते. तुम्ही ज्यावेळी पण येताय ना त्यावेळी जर तुम्हाला जर पिशवी जर आणता आली ना, नक्की पिशवी घेऊन येण्याचा प्रयत्न करा. पिशवी नसेल तर ते इथं देतात ते, म्हणजे जास्त जर तुम्ही जर मिरच्या घेतल्यात ना तर त्या पिशवीसुद्धा तुम्हाला अशीच ते देत आहेत, तर पिशवीसुद्धा अवेलेबल होत आहे. तर या गोष्टीचा ना नक्की तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्हाला मिरची खरेदी करण्यासाठी यायचं आहे तेव्हा. आता गर्दी बघा, गर्दी ही बघा, एवढी अशी गर्दी लागले, दुपारची वेळ झाले आणि तिकडे नंबर बघा किती लागलेत. ते कुठं आले हो तुम्ही? कारपाडा. किती वाजता आलं? 10 वाजता आलो. किती तास थांबायला लागतंय? कमीत कमी आता 3 तास थांबलो. 3 तास. पण घेऊनच जाणार ना आता? घेऊनच जाणार. मग फोनवर सध्या होत नाही, नंबर नाही लागत. इथं आल्यानंतरच नंबर लावायचा आहे. हां, ते इथं आल्यानंतरच नंबर लावा, कारण त्यांना पण ना वेळ नाही. कमीत कमी 4 ते 5 माणसं आहेत ना आतमध्ये काम करतायत. ऑर्डर पूर्ण घेणारे जे मालक आहेत ना ते इथं आहेत. आणि तिकडं पण बघा, तिकडं पण गर्दी आहे. तुम्ही कुठून आलात? कारपाडा. हां, तर प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणीवरून आलो. एकच टेम्पो करून आलात काय? गाडी आलेत. हां, तर ह्या ना गोष्टी इथं जेव्हा पण मिरची घ्यायला येतात तेव्हा नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही. तर ही बघा, ही सर्व जी गर्दी आहे ना ही मिरच्याच घेण्यासाठी आलेले आहेत. आणि हा शेवटचा पॉईंट, हा शेवटचा मंदिर आहे, जैन मंदिर आहे शेवटचा. याच्या पुढं काय नाही, याच्या मागच तुम्हाला जो पण खरेदी करायची आहे ना मिरच्यांची ती या साईडला, आणि ती आहे हा मार्केट. हा बघा, इथे सर्वात जास्त गर्दी असते. तर चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? बऱ्याच प्रकारच्या मिरच्या बघायला मिळाल्या. मला सुद्धा मिरच्यांची नावं माहिती नव्हती, ते आज तुमच्यामुळे मला माहीत झाली. अशाच जर तुम्हाला मार्केटच्या व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस. तर चला, पूर्ण जे गुगल मॅपची जे लिंक आहेत ना, मी 2 लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही एकतर कमानीपर्यंत पोहोचू शकता किंवा डायरेक्ट शेवटपर्यंत पोहोचू शकता दुकानापर्यंत. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.